सुरुवातीचीच बातमी मोठी आहे। सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीचा वाद निरर्थक, चुकीचा असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलेलं आहे। प्रत्येक व्यक्ती स्वतःचं राजकारण कसं पाहता येईल हा प्रयत्न करतो असं देखील फडणवीसांनी म्हटलंय। अशा पद्धतीचं राजकारण बंद झालं पाहिजे असं देखील फडणवीस म्हणतायत। रामदास कदम यांच्या वक्तव्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ही प्रतिक्रिया आहे। जो काही वादविवाद होतोय हा अतिशय निरर्थक अशा प्रकारचा आहे, अतिशय चुकीच्या अशा प्रकारचा आहे। प्रत्येक व्यक्ती केवळ स्वतःचं राजकारण याच्यात कसं पाहता येईल हा प्रयत्न करतोय, हे अतिशय चुकीचं आहे। बघा, शेवटी राज्याचे उपमुख्यमंत्री, राज्यातले एक अतिशय प्रसिद्ध व्यक्तिमत्व असलेले एक मोठे नेते अजितदादा पवारांच्या रूपाने दुर्दैवाने आपल्यातनं निघून गेले। पण त्यानंतर प्रत्येक व्यक्ती त्याच्या माध्यमातून जो काही राजकारण करण्याचा प्रयत्न करतोय हे अतिशय चुकीचं आहे। अशा प्रकारचं खालचं राजकारण बंद झालं पाहिजे। दरम्यान शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून नेमकी काय काय वक्तव्य केली जात आहेत तीही आपण बघूया। अचानक काळानं आणि काळ आमच्या दादाने घेऊन गेला, पण दादा गेल्यानंतर सुनील तटकरेंनी जे गलिच्छ राजकारण केलं शरद पवार साहेबांना श्रेय देण्यासाठी, ते महाराष्ट्राला लाजिरवाणं आहे। अजितदादांची स्मशानामधली राग देखील विझली नव्हती, शांत झाली नव्हती। असं असताना वहिनींना मंत्रालयामध्ये घेऊन त्यांना शपथ घ्यायला लावला। त्यांना शपथ घ्यायला का 10 दिवस गेले असतं तर काय झालं असतं। पण हा माणूस किती चाणाक्ष आणि चालाक आहे बघा। त्यांना असं वाटलं की शरद पवार साहेब ताबा घेतील। विरोधक आरोप करतायत तटकरेंवरती की अजितदादांना तटकरेंनी संपवलं म्हणून। तथ्य असेल कदाचित, तटकरे काय करू शकतात। ज्या तटकरेला मी तिकीट द्यायला लावली, मी भांडलो भाजपसोबत, मी निवडून आणला, तर माझ्या मुलाला संपवण्याचा प्रयत्न करतो लगेच विधानसभेला, तर सुनील तटकरे काय करू शकतो। सुनील तटकरे हा भास्कर जाधवचा दुसरा भाव आहे।